टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली आहे। या भेटीत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय। एका कार्यक्रमासाठी रतन टाटा चंद्रपूरमध्ये आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय, देशातली चलनकोंडी आणि उद्योग क्षेत्रावर त्याचे उमटत असलेले पडसाद ह्या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे विविध चर्चांना उधाण देखील आलं आहे। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, एकूणच आपण बघतोय की रतन टाटा यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली आहे। या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली, सविस्तर सांगाल? मधुराज, 1च्या सुमारास रतन टाटा नागपूरला आले आणि आधी दीक्षाभूमी नंतर संघाच्या रेशीमबाग कार्यालयात गेले। डॉक्टर हेडगेवार यांच्या पुतळ्याचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर सुमारे 3च्या सुमारास ते संघाच्या महाल येथील मुख्यालयात आले। जवळपास 40 मिनिटं ते आतमध्ये होते आणि त्यांच्यासोबत भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी या देखील होत्या आणि मोहन भागवत यांच्याशी त्यांनी जवळपास 40 मिनिटं चर्चा केली। आणि महत्त्वाचं म्हणजे आज रतन टाटांचा वाढदिवस देखील होता, त्यामुळे त्यांची भेट अतिशय महत्त्वाची आहे। चंद्रपूरला रतन टाटांच्या माध्यमाने सरकार एक प्रकल्प उभारू इच्छिते आणि बांबूचा एकूणच कसा वापर करता येईल या संबंधाने प्रकल्प आहे। तर ह्या विषय असो किंवा बाकी नोटाबंदी अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। तर या पूर्ण भेटी दरम्यान शायना एनसी, रतन टाटा आणि मोहन भागवत हे तिघच होते। त्यामुळे नेमकी चर्चा काय झाली याची माहिती अद्याप मिळाली नसली तरी या सगळ्या विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। थोड्यापूर्वीच इकडनं निघाल्या। आता एकूण ही भेट अतिशय महत्त्वाची याकरता ठरते कारण साधारणतः नागपूरच्या या महाल येथील मुख्यालयात राजकीय पक्षाचे नेते, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री नेहमीच येतात, पण पहिल्यांदा एवढा मोठा कोणी उद्योजक संघाच्या मुख्यालयात आलाय, त्यामुळे ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद अखिलेश या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।